नमस्कार. SSP विथ ट्रेडरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण कॅन्डलस्टिक म्हणजे काय आणि हॅमर पॅटर्न याच्याबद्दल जाणून घेतले आहे. तरी मी तुम्हाला पुन्हा एक थोडक्यात एक्सप्लेन करतो आणि मग आपण आपल्या पुढच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता, प्राइस जिथून ओपन झाली तिथून खाली आली, एक हाय मारला, पुन्हा प्राइस वर गेली आणि ओपनच्या थोडं वरती जाऊन प्राइसनी क्लोज केली. प्राइस ओपनच्या वरती क्लोज केल्यानंतर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर एक पॅटर्न तयार झाला, एक हातोड्यासारखा पॅटर्न तयार झाला. यालाच आपण हॅमर असं म्हणतो. आणि हॅमर पॅटर्न सपोर्टला जेव्हा बनतो तेव्हा प्राइस अप साईडला मूव्ह करते. तिथे आपण एक बाय साईडला आपण एक पोझिशन घेऊ शकतो किंवा बनवू शकतो. इथे चार्टवर पाहू शकता तुम्ही, इथे एक हॅमर पॅटर्न बनला आहे आणि त्याच्यानंतर इथून मार्केट वरच्या दिशेला चाललेलं आहे. तर आपण इथे हॅमर बनल्यानंतर त्याच्यानंतर जी कॅन्डल बनलेली आहे मोठी ग्रीन कलरची, ती क्लोज झाल्यानंतर त्याच्या पुढच्या कॅन्डलला आपण इथे एंट्री केली असती तर आपल्याला एवढं प्रॉफिट इथून भेटलं असतं. आणि हॅमरचा जो लो आहे तो आपण स्टॉप लॉस ठेवला असता. तर हे होतं आपलं कालच्या व्हिडिओचं थोडक्यात एक्सप्लेन केलेलं आहे मी. तर आता आपण आपला पुढचा व्हिडिओ कॅन्डलस्टिक पॅटर्नचा स्टार्ट करूया. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे इन्व्हर्टेड हॅमर. इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे हॅमरचाच अपोजिट म्हणजे उलटा. हॅमर कसा बनतो, वरती बॉडी असते आणि खाली दांडी असते. इन्व्हर्टेड हॅमर हा उलटा असतो, खाली बॉडी असते आणि वरती दांडी असते. तुम्ही पाहू शकता इथे स्क्रीनवर. हे पहा, हॅमरची बॉडी ही वरती आहे आणि दांडी खालच्या साईडला आहे. ह्याला बोलतात हॅमर. आणि इन्व्हर्टेड हॅमर त्याच्या उलटा असतो, त्याची बॉडी खालच्या साईडला असते आणि दांडी वरच्या साईडला असते. ह्याला बोलतात इन्व्हर्टेड हॅमर. तर इथे ओपन झाली प्राइस, याच्यानंतर थोडी वर गेली प्राइस, वर जाऊन एक हाय बनवला प्राइसनी आणि त्याच्यानंतर पुन्हा खाली आली आणि ओपनच्या थोडा खाली येऊन क्लोज झाली. अशा प्रकारे इन्व्हर्टेड हॅमर तयार होतो. आणि हे चार्ट पॅटर्न तुम्हाला चार्टवरती भरपूर ठिकाणी बनलेले दिसतील, पण काम तेच पॅटर्न करतात जे त्यांच्या योग्य जागेवर बनतात, म्हणजेच सपोर्ट आणि रेजिस्टन्सला. हॅमर जसा डाऊन ट्रेंडच्या शेवटी म्हणजेच सपोर्टला बनतो, तसंच इन्व्हर्टेड हॅमर हा अप ट्रेंडच्या शेवटी रेजिस्टन्सला बनतो. चार्टवरती दाखवतो तुम्हाला म्हणजे व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. पहा, इथे ज्यामुळे मी बॉक्स एक बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, इथे एक हॅमर कॅन्डल बनलेली आहे आणि तिथून मार्केट खालच्या दिशेला पडलेलं आहे. तर तुम्ही तिथे नीट पाहाल तर तिथे तुम्हाला एक रेजिस्टन्स दिसेल. ड्रॉ करून दाखवतो. इथे मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. तुम्ही इथे जर बघाल तर हा पूर्वी एक सपोर्ट होता. ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ना, ही सपोर्ट होती आणि ही सपोर्ट ब्रेक केल्यानंतर मार्केट पुन्हा वरती गेलं, तेव्हा ते रेजिस्टन्सचं काम केलं या लेवलनी आणि तिथे एक हॅमर कॅन्डलचं फॉर्मेशन झालं आणि मार्केट तिथून खाली आलं. इथे तर समजा तुम्ही पुट साईडला समजा एंट्री केली असती तर हॅमर बनल्यानंतर जी सेकंड कॅन्डल आहे, सेकंड कॅन्डलचं कन्फर्मेशन घेऊन जर तुम्ही तिसऱ्या कॅन्डलला एंट्री केली असती तर तुम्हाला इथपर्यंत चांगल्या प्रकारे एक 50-1 पॉईंटचं मुवमेंट भेटलं असतं, 50-100 पॉईंटचं. आणि या हॅमरचा जो हाय आहे त्याचं तुम्ही पाठीमागे पण तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. हे पहा, तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हे पहा, इथून एक चांगल्या प्रकारे रॅली मार्केटने केली आणि इथे जाऊन एक मार्केटने रेजिस्टन्स फेस केला. इथे तुम्ही आता लाईन ड्रॉ केली, तुम्हाला पाठीमागे कुठेतरी याला एक रेजिस्टन्स दिसेल. तर इथे एक हॅमर कॅन्डल बनली आणि इथून एक चांगल्या प्रकारे
मार्केटने बघा किती चांगल्या प्रकारे डाऊनफॉल दिलेला आहे इथून इथपर्यंत. म्हणजे हॅमर कॅन्डलला तुम्ही पकडून एक चांगल्या प्रकारे ट्रेड तुम्ही घेऊ शकता. एवढी टेक्निकल अनालिसिस मध्ये पॉवर आहे की तुम्ही फक्त कॅन्डलस्टिक पॅटर्न वरती पण तुम्ही चांगल्या प्रकारे चांगले ट्रेड आणि मोठे ट्रेड घेऊ शकता. आणि तुम्हाला जास्त काही कुठल्या गोष्टी बघायची गरज नाही, कुठला डेटा पाहायची गरज नाही तुम्हाला, किंवा काही पाहायची गरज नाही. जे डेटामध्ये असते तेच तुम्हाला कॅन्डल इथे सांगते. त्याच्यामुळे काय डेटा पाहण्याची पण काय आवश्यकता नाहीये. फक्त तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न वरती चांगल्या प्रकारे काम केलं तर तुम्ही चांगल्या प्रकारचे मोठे ट्रेड तुम्ही घेऊ शकता. मार्केट तुम्हाला एक चांगल्या प्रकारे रिवॉर्ड देईल. हे बघा इथे पण एक तुम्हाला दिसते हॅमर कॅन्डल बनली इथे, आणि इथून एक चांगल्या प्रकारे इथे रिवॉर्ड दिलेला आहे. मार्केटने एक 20-25 पॉईंटचं रिवॉर्ड दिलेलं आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला जे सोपं वाटतंय आणि जे तुम्हाला पटत्यात गोष्टी आणि जे तुम्हाला समजण्यासाठी इझी जातं त्या गोष्टीकडे ध्यान द्या तुम्ही. बाकी कुठल्याही इतर गोष्टीकडे ध्यान देऊ नका. अशा यूट्यूबवरती तुम्हाला भरपूर लोक भेटतील स्ट्रॅटेजी सांगणाऱ्या किंवा 100% गॅरंटी देणारे. पण मला जेवढं कळतं की मार्केटमध्ये 100% काहीच नाही आहे. कोणी 100% देऊ शकत नाही. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की तुम्हाला जे डोळ्यांनी दिसतं त्याच्यावरती ट्रेड करा, त्याच्यावरती विश्वास ठेवा. तुमची स्ट्रॅटेजी कोणतीही असून दे, त्या स्ट्रॅटेजीवरती तुम्ही कमीत कमी एक 50-100 ट्रेड तरी तुम्ही त्या स्ट्रॅटेजीवरती करा. मग तुम्हाला तुमचं समजेल की स्ट्रॅटेजी काम करते का नाही करत आहे. तुम्ही आज ही स्ट्रॅटेजी तुम्हाला पैसे देईल, परंतु दुसऱ्या दिवशी समजा तुमचे स्टॉप लॉस हिट झाले तर तुमचं लगेच मन उडणार की ही स्ट्रॅटेजी बरोबर नाही किंवा काय नाही. सगळ्या स्ट्रॅटेजी काम करतात, आणि त्या काम कशा करतात त्यासाठी आपलं डोकं जाग्यावरती पाहिजे, आपलं माइंडसेट व्यवस्थित पाहिजे, तर तुम्हाला ती स्ट्रॅटेजी तुम्हाला पैसे देईल. नॉलेज सगळ्या गोष्टीचं घ्या तुम्ही. कॅन्डलस्टिक शिका, डेटा अनालिसिस शिका, सर्व गोष्टी शिका, पण तुम्हाला जे सोपं वाटतंय ना त्याच्याकडे जास्त फोकस करा. आता मला टेक्निकल अनालिसिसमध्ये मला प्राइस ॲक्शन सोपी वाटते म्हणून मी जास्त करून त्याच्यावरतीच फोकस करतो. मी डेटा वगैरे ह्या गोष्टी काय बघत नाही, कारण जे डेटा जो आलेला आहे तोच डेटा इथे चार्टवरती पण दिसतो आपल्याला कॅन्डलस्टिकच्या स्वरूपात. त्याच्यामुळं वेगळा डेटा पाहायची काय गरज नाही. म्हणून सांगतो तुम्हाला जे सोपं वाटतंय त्याच गोष्टीकडे लक्ष द्या आणि तेच चांगल्या प्रकारे शिकण्याचा प्रयत्न करा. तर हा होता आपला आजचा इन्व्हर्टेड हॅमरचा व्हिडिओ. तर आशा करतो तुम्हाला समजलं असेल इन्व्हर्टेड हॅमर आणि हॅमर. तर माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.